So the next part we are going to see, that is magnetic lines for a current loop. I have shown here diagram. So let's see. So if you observe properly in diagram, we are able to see this is our current carrying loop. Okay, this is our current carrying loop, through which I have mentioned here I is the current which is going to flow throughout this loop. Okay, and as we know, if I'm having current carrying wire or current carrying loop, in that case, if I know right hand thumb rule, then I'll be able to determine the magnetic field across that current carrying wire, or I can say current carrying loop. Okay, so now in this case also, the magnetic field lines across this current carrying loop have been mentioned. So if you consider this portion through which current I is going to flow in this way, okay, so the magnetic field lines will be along this. Direction of flow of magnetic field will be like this. Okay, and if you consider the electric current is going to flow from this way, okay, so for this portion the field lines will be like this while applying the right hand thumb rule. Okay, so as we have seen previously, in case of axial magnetic field, the previous part of this expression, काय बघितलं त्यामध्ये, मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट पी, जो की ऑन झेड ॲक्सिस आपण डिटरमाइन केलं. तो पॉइंट पी पाशी मॅग्नेटिक फील्ड किती प्रोड्यूस होत असेल ऑन झेड ॲक्सिस. ठीक आहे, सो विथ द रेफरन्स ऑफ दॅट we will try to determine in our case whatever the magnetic field will be there at the center of the loop of coil, and with the magnetic field or whatever the relation in between the magnetic moment and magnetic field, we will try to find here. Okay, so let's see. So आपण काय बघितलं बघा, माहिती आहे काय आपल्याला, here magnetic field at point P is given by, बघा काय इक्वेशन बघितलं आपण, बी सफिक्स झेड डिटरमाइन केला होता तुम्ही प्रीवियस एक्सप्रेशन मध्ये पाहाल किंवा प्रीवियस व्हिडिओ मध्ये बघाल तर तुम्हाला ते इक्वेशन मिळून जाईल. काय बघितलं होतं, म्यू नॉट आय इंटू आर स्क्वेअर अपॉन 2 इंटू ब्रॅकेट झेड स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2. आय से दिस ॲज इक्वेशन फर्स्ट. ओके, हे इक्वेशन बघितलं होतं आपण. हे इक्वेशन कधी मिळालं तर मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट पी, जो पॉइंट पी तुम्ही कन्सिडर केला होता ऑन झेड ॲक्सिस. ओके, फ्रॉम द करंट कॅरिंग लूप. ओके, बट आता या एक्सप्रेशन मध्ये एक स्पेशल केस मेन्शन केलेली आहे. स्पेशल केस आय विल से हियर. आता आपल्याला करायचंय काय, तर सपोज ही माझ्याकडे करंट कॅरिंग वायर आहे आणि जर मी कन्सिडर करत असेल या सेंटर पाशी मला जर मॅग्नेटिक फील्ड डिटरमाइन करायचं असेल तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल बघूयात. स्पेशल केस मध्ये मेन्शन केलंय काय, ॲट द सेंटर ऑफ लूप झेड विल बी 0. बरोबर आहे. हे इक्वेशन कधी मिळालं मला, तर मी जेव्हा कन्सिडर केलं होतं हा माझा करंट कॅरिंग लूप आहे आणि या लूप पासून एक पॉइंट कन्सिडर केला ऑन झेड ॲक्सिस आणि या पॉइंट पी पाशी आपण मॅग्नेटिक फील्ड डिटरमाइन केलं, जे की आपल्याला हे इक्वेशन देते. आता मला काय करायचंय, तर स्पेशल केस मध्ये मला हे मेन्शन करायचंय की सेंटर, ॲट द सेंटर ऑफ दॅट करंट कॅरिंग लूप इथे मॅग्नेटिक फील्ड किती असेल. तर त्या केसमध्ये आपल्याला झेड काय सबस्टिट्यूट करावं लागेल, 0.
मग हे अबव इक्वेशन मला काय देऊन जाईल? इफ आय सबस्टिट्यूट झेड इज इक्वल टू 0, then I'll have magnetic field at the center of this loop, that is O. मग इक्वेशन काय मिळेल बघा? B suffix naught that is equal to mu naught I r square raised to r square upon 2. Z square काय झाला? 0. Z 0 ना, प्लस r square raised to 3/2. आता हे काय झालं? r square बघा, r square raised to 3/2. So 2 will get cancel. म्हणजे हे काय झालं? r to the power 3. मग इथे मी डायरेक्टली इक्वेशन काय मेन्शन करू शकते पहा. बी काय मला मेन्शन करता येईल इथे? म्यू नॉट आय आर स्क्वेअर अपॉन 2 इंटू आर क्यूब. सो हा आर स्क्वेअर हा एक आर, हा आर क्यूब आहे, इथे एक आर राहील. ओके, म्हणजेच इक्वेशन काय मिळेल? मॅग्नेटिक फील्ड ॲट सेंटर ऑफ करंट कॅरिंग लूप दॅट इज बी नॉट विल बी इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 2r. So this we will have equation second. कधी मिळालं हे? मॅग्नेटिक फील्ड आपण डिटरमाइन केलं ॲट द सेंटर ऑफ करंट कॅरिंग लूप. ओके, मग आता सपोज जर माझ्याकडे n नंबर ऑफ टर्न्स ऑफ लूप ऑफ करंट कॅरिंग लूप असतील, तर त्या केसमध्ये मला मॅग्नेटिक फील्ड साठी इक्वेशन काय मिळेल बघूयात. लेट अस मेन्शन फॉर n turns or n number of loops, this magnetic field at the center of the current carrying loop will be mu naught n I upon 2r. So this another equation in case of n number of loop or n number of turns of current carrying loop at the center, we will have the magnetic field equation for the magnetic field like mu naught ni upon 2r. ठीक आहे. एक another case mention केलेली आहे बघा. Certain different case have mentioned that for circular loop, if z is much more greater than r. आता बघा, प्रिव्हियस एक्सप्रेशन आपण जे बघितलं प्रिव्हियस व्हिडिओमध्ये, काय बघितलं आपण? तर ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय अ करंट इन अ सर्क्युलर लूप आपण डिटरमाइन केलं, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय कन्सिडर केलं होतं? तर हा जर माझा करंट कॅरिंग लूप असेल, याचा जर हा रेडियस आहे आणि हा तुमचा झेड ऍक्सिस कन्सिडर केला होता, हा पॉइंट पी कन्सिडर केला होता तुम्ही ऑन अ झेड ऍक्सिस. इथे मला दिसत काय होतं प्रिव्हियस एक्सप्रेशन मध्ये? तर ऍज कम्पेअर टू द रेडियस, हा जो पॉइंट पी आहे जो की आपण झेड ऍक्सिस वर कन्सिडर केला होता, हे जे डिस्टन्स आहे फ्रॉम द सेंटर ऑफ द लूप, हे मच मोर ग्रेटर दॅन दिस रेडियस आहे. ओके, तीच केस इथे मेन्शन केली आहे. इफ झेड इज मच मोर ग्रेटर दॅन आर, सो इन दॅट केस मॅग्नेटिक फील्ड ऍट सर्टन पॉइंट पी ऑन झेड ऍक्सिस काय मिळेल इक्वेशन बघा इथे. B suffix z that is equal to mu naught I r square upon, आता बघा r कसं आहे आपलं? मच मोर लेस आहे ॲज कम्पेअर टू झेड. सो r I will substitute here 0. म्हणजे हा गेला, काय झालं? हे झेड स्क्वेअर रेस टू 3/2. आता हा 2 डिनॉमिनेटरचा हा याचा न्यूमरेटरचा कॅन्सल होईल, म्हणजे काय होईल? हे झेड क्यूब. म्हणजे इक्वेशन काय लिहिता येईल मला इथे? 2z क्यूब. ओके, सो हे मिळालं आपल्याला इक्वेशन इन केस ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड ॲट अ सर्टन पॉइंट विच इज ऑन झेड ऍक्सिस. ओके, काय मिळालं? म्यू नॉट आय आर स्क्वेअर अपॉन 2z क्यूब. ओके, बट आता आपल्याला माहिती आहे काय? बट वी नो एरिया, वी नो दॅट एरिया ऑफ लूप, हे लूपचा एरिया कसा दिला जातो बघा, माहिती आहे तुम्हाला? ए दॅट इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर ॲज वी नो. ओके, सो आता काय करूयात आपण? हे जे प्रिव्हियस एक्सप्रेशन आहे ना,
बी सफिक्स झेड म्हणजे मॅग्नेटिक फील्ड फॉर अ पॉइंट विच इज ऑन झेड ऍक्सिस साठी इक्वेशन मिळालं. या इक्वेशनला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आपण काय करूयात, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय पाय करूया. ठीक आहे. म्हणजेच बघा हे इक्वेशन कसं लिहिता येईल, आय सी दिस ॲज इक्वेशन 4. इक्वेशन 4 आपल्याला कसं मेन्शन करता येईल, बी सफिक्स झेड दॅट इज इक्वल टू म्यू नॉट आय पाय इंटू आर स्क्वेअर अपॉन 2 पाय झेड क्यूब. आता बघा हा पाय आर स्क्वेअर म्हणजे काय झाला, एरिया ऑफ करंट लूप. ओके. म्हणजेच हे इक्वेशन मला कसं मेन्शन करता येईल, बी सफिक्स झेड दॅट इज इक्वल टू म्यू नॉट आय ए अपॉन 2 पाय झेड क्यूब. I'll say this as equation 5. Equation 5. So what I come to know with respect to this equation 5, B suffix Z that is nothing but magnetic field at certain point which is on Z axis that is equal to mu naught I a 2 pi Z cube. Okay. So इथे mu naught constant, I is the current flowing throughout the loop, A is the area of loop, 2 pi is also constant, Z is nothing but on certain axis, the point which you have considered. Okay. Now, suppose in case of, or we have magnetic moment, I'll mention here for magnetic moment case, what we know, now for magnetic moment case, I'll mention here for magnetic moment case, we'll have the equation like M magnetic moment, that is M, that is equal to I into A. I is nothing but the current, A is nothing but the area of current loop. Okay. So the above equation, hence we'll mention this above equation, that is magnetic field is equal to mu naught M upon 2 pi Z cube. So this will be our 6th equation. So here mu naught is constant, M is nothing but the magnetic moment which is nothing but I into A. So this I into A I have substitute M, okay, upon 2 pi Z cube.